मुक्ताज क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 16 मध्ये आपले खूप खूप स्वागत। आजच्या आपल्या या 16व्या क्लासमध्ये पिस्टल स्टिचने फॅब्रिकवर सिक्वेन्स म्हणजे स्टिकल्या कशा लावायच्या ते पाहणार आहोत। त्यासाठी मी ही 6 सेंटीमीटर लांबीची एक लाईन ड्रॉ केलेली आहे। बघा, ही लाईन ड्रॉ केलेली आहे आणि 1-1 सेंटीमीटरवर लांब लांब लाईन्स घेतलेल्या आहेत। बघा, 1-1 सेंटीमीटरवर घेतला आहे आणि परत अर्धा सेंटीमीटरवर पहिल्या लाईनपेक्षा थोड्याशा छोट्या लाईन्स घेतलेल्या आहेत, ड्रॉ केलेल्या आहेत। बघा, याप्रमाणे आपल्याला लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहे। बघा, या प्रकारे 6 सेंटीमीटर ही लाईन घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी आता तुम्हाला ही सिक्वेन्स टिकली लावून दाखवणार आहे। पिस्टल नॉट विथ सिक्वेन्स हे आपण हे सिक्वेन्स पिस्टल नॉटने लावणार आहोत। तर कसे लावणार आहे ते बघा। आता आपण पिस्टल नॉट 11व्या क्लासमध्ये शिकलेलो आहे। ती सिंपल नॉट होती नुसती, पण आता ही सिक्वेन्स होत आहे। बघा, सेम पिस्टल नॉट सारखेच आहे, फक्त आपल्याला तिथे एक म्हणजे तिथे आपल्याला सिक्वेन्स लावण्याची ही एक पद्धत आहे। तर आपण या नॉटने सिक्वेन्स लावणार आहे। बघा, या प्रकारे। बघा, हे थ्रेड आहे, या थ्रेडच्या खाली सुई ठेवायची आणि आडी देऊन घ्यायची आणि तिथे आपल्याला जिथे पाहिजे तिथे सिक्वेन्स घेऊन त्यात निडल टाकायची आणि खाली काढून घ्यायची आणि या गाठीमुळे ही सिक्वेन्स म्हणजे स्टिकली घट्ट बसते, निघत नाही। खूप सुंदर अशी ही हा स्टिच आहे सिक्वेन्स अप्लाइंगसाठी। एक मोठा एक छोटा स्टिच आपल्याला घ्यायचा आहे, जेणेकरून ही दिसणारी लाईन एकदम सुंदर दिसेल। आणि एक स्टिच मोठा आणि एक स्टिच छोटा घेतला, म्हणजे लांबीला जास्त आणि कमी असा घेतला की एक प्रकारची बॉर्डर तयार होते। सोपा आणि सुंदर असा हा स्टिच आहे आणि सिक्वेन्स लावण्यासाठी आपल्याला जास्त वेळ नाही लागत, कमी वेळात हा स्टिच कमी वेळात आपण हे सिक्वेन्स लावू शकतो। कोणालाही अगदी सहज जमेल अशी हँड एम्ब्रॉयडरी असते, फक्त करायला थोडा वेळ लागतो एवढं मात्र आहे। याला निडल वर्क असेही म्हणतात। थ्रेड हातात पकडून ठेवायचं व्यवस्थित। ही आपली सुंदर अशी एक बॉर्डर लाईन तयार होत आहे। हँड एम्ब्रॉयडरीमध्ये खूप जास्त सराव करावा लागतो, भरपूर प्रमाणात सराव करा आणि सुंदर अशा आपल्या वर्कमध्ये तुम्ही छान फिनिशिंग आणू शकता सराव केल्यामुळे। जेवढा तुम्ही सराव कराल तेवढे तुमचं वर्क अगदी फिनिशिंगमध्ये येईल। ते स्टिच कुठलाही असो, आपण तो अगदी छान केला, चांगल्या प्रकारे व्यवस्थित आहे तसा व्यवस्थित केला तर तो खूप सुंदर दिसतो। तुम्ही सिंपल अगदी नेक लाईनच्या बाजूला म्हणजे गळ्याभोवती नुसते अशा सिक्वेन्स जरी लावल्या तरीसुद्धा तुम्हाला जिथे तरी पण ते एकदम सुंदर बनेल। बघा, एक मोठी एक छोटी, काही विशेष असं नाही आहे त्याच्यामध्ये, पण दिसायला किती सुंदर दिसत आहे। बघा, या ठिकाणी आपला हा इथे आता आपण बॅक स्टिच घेतला किंवा रनिंग स्टिच घेऊन वेब स्टिच घेतला तरीसुद्धा सुंदर दिसतो। मी आता यावर बॅक स्टिच घेत आहे। क्लास 12मध्ये मी बॅक स्टिच आणि त्याचे प्रकार शिकवलेले आहे, तर तुम्ही तो पाहू शकता। तर क्लास 13मध्ये त्याचे युजेस शिकवलेले आहे। या ठिकाणी तुम्ही रनिंग स्टिचसुद्धा घेऊ शकता, रनिंग स्टिच घेऊन त्याला विफ्ट रनिंग स्टिच करू शकता। अत्यंत उपयुक्त असा हा क्लास आहे। ही एक प्रकारची सुंदर अशी बॉर्डर लाईन तयार झालेली आहे।
बघा अशा प्रकारे तुम्ही आणखी छान छान वेगवेगळ्या प्रकारे ह्या स्टिचचा यूज करून तुम्ही छान छान डिझाईन्स तयार करू शकता. हा तर फक्त एक प्रकार दाखवला आहे तुम्हाला एक प्रकारे. तर विविध प्रकारे आपण याचा उपयोग करू शकतो. या बॉर्डर लाईनचा उपयोग साडी बॉर्डर, नेक लाईन बॉर्डर, स्लीव्ज बॉर्डर, तर आता पिस्टल स्टिच आणि ब्लँकेट स्टिच बॉर्डर, तर ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण बॉर्डर कशी तयार करू शकतो हे आपल्याला आता मी पुढे दाखवणार आहे. पिस्टल स्टिचने सिक्वेन्स कसे लावायचे हे आपण आता शिकलेलो आहे. खूप साऱ्या प्रकारे तुम्ही याचा उपयोग करू शकता. हीच डिझाईन तुम्ही असे हा कर्व शेपच्या बाजूला करून नेकलाईनसाठी वापरू शकता. आता आणखी आपला बटन होल स्टिच झालेला शिकवून झालेला आहे. तर आपण बटन होल स्टिचच्या युजेसमध्ये मी तुम्हाला आधीच्या क्लासमध्ये बटन होल स्टिचचा डिझाईनमध्ये वापर कसा करायचा हे 3 प्रकारे मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे. क्लास 15मध्ये दाखवलेले आहे. या क्लासमध्ये पिस्टल स्टिचने सिक्वेन्स कसं लावायचं हे पण पाहिलेलं आहे. तर पिस्टल स्टिचचा आणखी कशा प्रकारे तुम्ही वापर करू शकता ते दाखवणार आहे. तर आपण बघूया. बघा याप्रमाणे आपण आपली नेकलाईन असते, तर नेकलाईनवरती बटन होल स्टिचचा वापर कसा करायचा ते मी दाखवणार आहे. तर तुम्ही बघा साधी स्केल माझ्याकडे सापडत नाही आहे. इथे हे सेंटीमीटर्स आहे, त्या सेंटीमीटर्सने मी तुम्हाला इथे हे मेजरमेंट घेऊन दाखवते. हे 1 सेंटीमीटरवर मार्क केलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे आपण 1 सेंटीमीटरवर मार्क करून घेऊया. याप्रमाणे मार्क करून घ्यायचं आणि ह्या दोन्हींच्या मध्ये एक डॉट घ्यायचा आपल्याला असा. या दोन्ही डॉटच्या मध्ये एक डॉट आणि मेजरमेंट घेताना हे इथून तर या डॉटपर्यंतचं डिस्टन्ससुद्धा 1 सेंटीमीटर पाहिजे. बघा असं ब्रेकवर इथे जागा होती रिकामी, मी इथे तुम्हाला दाखवते आहे. बाजूला काही स्टिचेस आहेत त्याकडे लक्ष देऊ नका, आधीचे झालेले आहेत आपले. आणि असे हे आपल्याला ट्रायंगल शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. पण हा मिडल ज्या सेंटर पॉईंट आहे नेकचा, या प्रकारे नेकवर आपण ड्रॉ करून घ्यायचं असतं. बघा आता हे आपल्याला ड्रॉ करून झालेलं आहे. हे नेकलाईनचं मी असं स्पेसिफिक असं मेजरमेंट घेतलेलं नाही आहे, पण नेकलाईनचा असा आकार असतो त्यानुसार मी हे कर्व शेप काढून घेतलेला आहे आणि त्यावर हे डिझाईन ड्रॉ केलेलं आहे. आता आपण इथे क्लोज्ड बटन होल करणार आहोत. क्लोज्ड बटन होल स्टिच करणार आहे. बघा इथे मी हा 6 पदरी दोरा घेतलेला आहे, गाठ मारून घेतलेली आहे, 5 नंबरची निटल घेतलेली आहे. आता या डिझाईनवर आपण वर्क करायला सुरुवात करणार आहोत. आता शेप सरून तर तुमच्या लक्षात आलेच असेल आपण इथे कुठला स्टिच घेऊ शकतो. तर इथे असणारे क्लोज्ड बटन होल स्टिच. क्लोज बटन होल स्टिच घ्यायचा आहे. क्लोज बटन होल स्टिचचा यूज आपण नेकलाईन डिझाईन करण्यासाठी कसा वापरतो ते तुमच्या आता ह्या डिझाईनवरनं नक्कीच तुम्हाला हे लक्षात येईल. बघा आपण शिकलेलंच आहे क्लोज बटन होल स्टिच. बटन होल स्टिच किंवा ब्लँकेट स्टिच हा क्लास 14मध्ये शिकवलेला आहे आणि त्याचे काही प्रकारसुद्धा शिकवलेले आहे. त्यासाठी तुम्ही तो क्लास पाहू शकता. क्लास 14मधील हा ब्लँकेट स्टिच किंवा बटन होल स्टिच आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा हे कसं करायचं ते दाखवू शकत नाही, दाखवल्यास व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी तुम्ही क्लास 14 पाहू शकता. ह्या स्टिचचा उपयोग करणार आहोत आपण हा पिस्टल नॉट करून जी सिक्वेन्स लावली आहे, टिकली लावली आहे पिस्टल नॉटला, तर ते आपण त्याचा उपयोग या डिझाईनमध्ये आणि दुसऱ्या प्रकारे ही एक प्रकारची झालेली डिझाईन. आता आपण दुसऱ्या प्रकारची आणखी बॉर्डर लाईन डिझाईन बनवूया. बघा आता इथे हे डिझाईन पुढे करण्यासाठी मी काही मार्किंग करून घेत आहे. मार्किंग करून घेतलेले आहे. इथे आपण आता सिक्वेन्स लावणार आहे. त्यासाठी मी हा 6 पदरी दोरा घेतलेला आहे आणि ह्या अँटिक कलरच्या सिक्वेन्स आहेत. तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता किंवा कुठलीही साईजची सिक्वेन्स तुम्ही इथे या ठिकाणी वापरू शकता जिथे सुटेबल आहे. अशी ह्याच्यापेक्षा छोटीसुद्धा चालते.
क्लास 1 रिक्वायर्ड मटेरियलमध्ये तुम्हाला मी हे सिक्वेन्स सांगितलेल्या होत्या, त्यामुळे तुमच्याकडे त्या असतीलच. बघा, या प्रकारे आपण आपली इथं एक पिस्टल नॉटसुद्धा सिंपल पिस्टल नॉट शिकून झालेली आहे. आता ही पिस्टल नॉट विथ सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स कशी लावायची हे आपण आता तुम्हाला दाखवत आहे. ही दुसऱ्या प्रकारची डिझाईन झालेली आहे आपल्याकडून. आधी एक प्रकारची सुरुवातीलाच मी दाखवलेली आहे तुम्हाला. ही एक प्रकार झालेला आहे. बघा, अशा प्रकारे आपण या पिस्टल नॉट स्टिचने सिक्वेन्स लावत आहोत. ह्या क्लासमधील पिस्टल स्टिच कसा घ्यायचा हे जर व्यवस्थित तुम्हाला कळालं नसेल तर तुम्ही त्यासाठी क्लास 11 पाहू शकता. त्यामध्ये सिंपल पिस्टल स्टिच घेतलेला आहे आणि आपण ह्या क्लासमध्ये आता या सिंपल पिस्टल स्टिचचा यूज करून हे सिक्वेन्स लावत आहे. ह्या स्टिचेसने लावलेले सिक्वेन्स निघत नाही, अगदी व्यवस्थित बसतात, कारण आपण त्यावर जी नॉट देतो त्यामुळे सिक्वेन्स बिलकुल निघत नाही आणि सिक्वेन्ससुद्धा घट्ट बसलेले असतात. अशा प्रकारे खूप सुंदर दिसणारं असं हे सिक्वेन्स वर्क आपण ह्या स्टिचने अतिशय सुंदररित्या करू शकतो आणि तेही आपण घरच्या घरी हे सिक्वेन्स वर्क करू शकतो. रेडीमेड क्लोथ्सवर सुद्धा आपण हे सिक्वेन्स वर्क करू शकतो. खूप सोपं असं हे वर्क आहे आणि खूप सुंदर दिसणारं असं हे वर्क आहे. बघा, किती अतिशय सुंदर अशी ही बॉर्डर लाईन तयार झालेली आहे. तुम्ही ही बॉर्डर लाईन ब्लाऊज नेक लाईन, स्लीव्ज बॉर्डर, साडी बॉर्डर, लेहेंगा, घागरा, फ्रॉक किंवा होम डेकोरेशनसाठी सुद्धा ही बॉर्डर तुम्ही वापरू शकता. बघा, अशा प्रकारे आपली ही बटन होल स्टिच, क्लोज्ड बटन होल स्टिचमध्ये आपण पिस्टल नॉटचा उपयोग करून ही बॉर्डर लाईन्स तयार केलेली आहे. इथे एक स्टिच करायचं राहिला. बघा, इथे राहिला होता करायचा स्टिच. ते दाखवत करत असल्यामुळे ते दिसत नाही व्यवस्थित कॅमेरासमोर करत असताना. कॅमेरासमोर धरून करावं लागतं, त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. बघा, आता याप्रमाणे हा आपले बॉर्डर लाईन करून झालेली आहे. बटन होल स्टिचचा आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे, तसेच पिस्टल नॉटचा सुद्धा केलेला आहे. या क्लासमध्ये मी सुरुवातीला तुम्हाला पिस्टल नॉट शिकवलेली आहे. तर आजच्या या क्लासमध्ये सुरुवातीला मी सिंपल पिस्टल नॉटनी टिकली कशी लावायची, सिक्वेन्स कशी लावायची हे तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि त्याची ही दुसरी डिझाईन सुरुवातीला जेव्हा शिकवली तेव्हा ते लावताना जी बॉर्डर तयार झालेली आहे एक, तर ही दुसऱ्या प्रकारची एक बॉर्डर तयार केलेली आहे. तर बघा, सुंदर अशी ही आपली बॉर्डर तयार झालेली आहे. सुंदर अशी ही डिझाईन तुम्ही करा आणि त्याचाही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. तर आता आपण पुढे पाहणार आहोत. तर पुढील क्लास 17मध्ये पाहूया. आपण पाहणार आहोत की ब्लँकेट स्टिच किंवा बटन होल स्टिचने फ्लावर आणि लीफ कसं फिलिंग करायचं. तर भेटूया क्लास 17मध्ये. धन्यवाद.